माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीन सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे ग अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू पाकनीस अहिल्या प्रॉब्लेम क्रिएट करते निवडणुकीत दादाऐवजी तिला उभं करावं काय मी नकोशीच झालीये सगळ्यात. असं का म्हणतेस तू? आधी नको नको म्हणत होतात पण नंतर घालून आलातच ना शर्ट पॅन्ट. अरे माझ्या सफरचंद्या तुला तर चवून चवून खातो. हो जाऊ बघाव त्या मला वरडत असताना तर तुम्ही काय करताय? आत्ता जेवण झालं ना लगेच काय सफरचंद खाताय? जेवणाचा सफरचंदाचा काय संबंध आहे? सफरचंद लई बेस्ट फळ असते, माझं आवडीचं आहे ते. कवा बी खाल्लं तरी चालते, कळग नाही? हे सफरचंद्या या बाबा सांग आपली दोस्ती किती जुनी आहे ती. अहो मी काहीतरी महत्वाची बातमी सांगायला आले तुम्हाला आणि तुम्ही काय सफरचंदाबद्दल बोलताय? पुढची 24 वर्ष एक बी वाईट बातमी मला सांगायची नाही. बोल काय ते? मग आता ही शेवटची वाईट बातमी ऐका आणि त्याच्या पुढे 24 वर्ष मोजायला सुरुवात करा. आहेच का वाईट बातमी? बोल आता काय करणार? वाईट बातमी ऐकायची सवयच आहे कानाला. बोल काय ते? तुमच्या कानांना झाली असेल सवय पण मी आत्ता जे काय ऐकून आले ना हादरे बसलेत कानाला माझ्या. मी वाखनीस दादांना आणि अहिल्या वहिनींना बोलताना ऐकलंय अहिल्या वहिनींना निवडणुकीचं तिकीट देणार आहेत ते. काय खरं बोलते का? मी कशाला खोटं बोलू? माझ्या कानाने ऐकून आले. तुमच्या नाकावर टिच्चून अहिल्याताई निवडणुकीचं तिकीट मिळवणार आहेत. काय 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 वाकणीस काय बोलत होता वहिनीना? असं सांगत होता का दादाची सीट तुम्हाला देणार म्हणून? नाही हो हे कशाला स्वतःहून म्हणते. याच माग लागल्या होत्या त्यांच्या आणि दादांच्या जागेवरनं नाही हा दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणावरनं देणार आहेत म्हणे. ठिकाणावर नाही ग, मतदारसंघ म्हणतात त्याला. हा बरोबर दुसऱ्या मतदारसंघातनं उभं करणार आहेत म्हणे त्यांना. वा आईला देवी फार मोठी चाल खेळात तुम्ही माझ्या बरोबर. आपण बरं असं पुढे जाऊ देऊ त्यांना. या बघा तुम्ही काय बी करा आणि तिकीट मिळवा. अहिल्याताईंना तिकीट मिळू शकतं तर तुम्हाला का नाही मिळवणार? मी बी तिकीट मिळवणार. आता जातो पक्षाच्या ऑफिसमध्ये आणि घेऊन येतो तिकीट. दादाला गोत्यात आणू अशी त्याची लई गुपित मला माहिती आहेत. यो जॅकपॉट मला लागणारच. दिवस रात्र वणवण भटकत होते मी माझ्या बाबांना सोडवण्यासाठी. मग माझं तोंड बंद करायला कायद्याच्याच रक्षकांनी माझ्यावर बलात्कार केला. नंदिनी काय काय झालं? पुन्हा स्वप्न पाहिलं का? हा शांत व्हा तुम्ही. शांत व्हा शांत व्हा शांत व्हा.
बोला चेली साहेब, परशु शेठ, काय काम काढलं? नाही, आम्ही लाख कामं काढू, ती गुरुदेवांनी केली पाहिजेत ना. आमच्या अखत्यारीमध्ये बसणारी असतील तर नक्कीच करू. बोला. तुम्ही म्हणे अहिल्या देवीनं निवडणुकीचं तिकीट द्यायला निघालंय, बातमी खरी का खोटी? परशु शेठ, आता खरं खोटं करत बसणार असाल तर माझ्याकडे वेळ नाहीये, मला माफ करा. वेळ नाही, अहिल्या देवीनं तिकीट द्यायची घाई झाली वाटते. तुमच्या बोलण्यावरून तर असं दिसतं की तुम्हालाच कसली तरी घाई झाली आहे. बोला ना, बोला. या निवडणुकीमध्ये परशुराम किल्लेदारला एक तिकीट मिळालं पाहिजे. तुम्हाला तिकीट पाहिजे? नरसिंहदादानंतर निवडणूक लढवण्याचा अधिकार फक्त या घराण्यामध्ये परशुराम किल्लेदारलाच आहे. परशु शेठ, निवडणुकीचं तिकीट म्हणजे काय सिनेमाचं तिकीट नाही आहे. 100 रुपये काढले आणि तिकीट घेतलं. तुम्ही अहिल्याला तिकीट देताय, ते काय सिनेमाचं आहे का तमाशाच्या बारीचं तिकीट आहे? हो, हा तिकीट वाटत सुटलाय ते. हे बघा परशु शेठ, अहिल्या वहिनींना अजूनही तिकीट दिलेलं नाहीये. साहेबांशी बोलून कळवतो असं त्यांना फक्त आश्वासन दिले. तुमच्या बाबतीतही तसं करायचं असेल तर करूया आपण, मी बोलतो साहेबांशी. नाही नाही, आम्हाला ठाऊक आहे तुमचं साहेबांशी बोलणं काय असं. ते साहेबांशी बोलणार आणि साहेबांनी तुम्ही मिळून माझ्या आणि अहिल्याच्या हातावर तुरी ठेवणार. हे काही नाही, मला तिकीट मिळालं पाहिजे म्हणजे पाहिजे बरं का. कशाला उगाच हट्ट करताय परशु शेठ? कशाला तुमचा माझा दोघांचाही वेळ वाया घालवताय? गमतीत घेऊ नका. मला जर निवडणुकीत तिकीट मिळालं नाही तर तुमच्या आणि दादाची सगळी गुपितं फोडायला वेळ लागणार नाही. एक मिनिट हा परशु शेठ, एक महत्वाचा फोन करायचा आहे, तेवढं झालं की आपण बोलूया. हॅलो, कोण शेलार का? हा नमस्कार, वाकनीस बोलतोय. काय नाही नाही, मोरासकर साहेबांना निरोप द्यायचा होता. त्यांना म्हणावं मी अर्ध्या तासात पोहोचतो तिकडे. काय नाही, एक महत्वाचं काम आत्ताच निघालंय आहे. नाही, भेटल्यावर बोलू. हां, अच्छा. बोला परशु शेठ, काही काम होतं ना तुमचं? बकन्या, माझ्यावरच गेम उलटवतो रे. एक गोष्ट लक्षात ठेव, ती हिंदीमध्ये एक म्हण आहे ना, हर कुत्ते का दिन आता है. माझं बी येईल. मोराजकरची भीती दाखवतोय रे तू. हॅलो. नरसिंहा, कसा आहेस रे बाळा? बरं आहे मी. अरे तुझी खूप आठवण येत होती म्हणून केला फोन. कालही आपलं नीट बोलणं झालं नाही. तब्येत बरी आहे ना रे तुझी? बरी आहे. घरी कसे आहेत सगळे? सगळे ठीक आहेत. तुझी वाट पाहत आहेत. आता तू एक दिवस सुद्धा नजरेसमोरून हलू नयेस असं वाटतंय बघ. तिथे रमावतीला बरं वाटतंय ना तुला? हो, वाटतंय. आणि जानकी कशी आहे? काळजी घेते की नाही स्वतःची? घेते. तिला सांग माझा फोन आला होता म्हणून. सांगेन. बरं, आता तू लवकर बरा हो आणि इथे ये. आम्ही सगळेजण तुझी वाट पाहतोय. येईन. मग ठेवू फोन? हो, काळजी घे. हो. बरं झालं वांग्याची भाजी करतेय. भरल्या वांग्याची भाजी यांना भयंकर आवडते. जानकी, आल्यापासून पाहते, जावई बापू काही पहिल्यासारखी आनंदी दिसत नाहीत आणि त्यांची तब्येत बी बरी नाही. काय झालंय ग?
तिकडून आल्यापासून असेच वागतायत हे. तिकडे त्यांनी खूप पाहिलंय, सोसलंय. अजूनही आठवतंय ते सगळ्यांना. म्हणून तर इकडे घेऊन आले ना. जरा हवा पालट झाला ना की बरं वाटेल त्यांना. बरं झालं. आता जेवण झालं ना का जरा तुम्ही मोकळ्या हवेत फिरायला जा, म्हणजे त्यांच्या जीवालाही जरा बरं वाटेल. डॉक्टरांनी पण हेच सांगितलंय, आराम केला की होतील हे बरे. आता त्याची गरज तुला बी आहे. किती दिवस झाले तुझी नुसती धावपळच चालली. आधी जावई बापूंना सोडवण्यासाठी धावपळ केलीस, आता त्यांना बरं वाटावं म्हणून तुझी धावपळ चालू आहे. आता यांना जेव्हा बरं वाटेल ना तेव्हाच मला शांतता मिळेल. अगं आता तू एका जीवाची नाही आहेस बाई, त्या दुसऱ्या जीवाची बी काळजी घ्यायला पाहिजे ना तुला. अगं काय झालं ग? अगं काय झालं? अगं चक्कर बिक्कर आली की काय तुला? नाही, मला होतं असं मध्ये मध्ये. मी ठीक आहे. अगं काही नाही, काय जरा जाऊन आराम कर. हे बघ, हे समजा झालं ना का मी येते, जा. अगं मला काही नाही झालं. यांना बाहेर सुद्धा घेऊन जायचंय ना. मी ठीक आहे, नको काळजी करू. आलेच. पांडुरंगा. हो हो, मी पोचतोच आहे मिस्टर राणा. मी पोचतो, लवकरच पोचतो. हो, बाय. पांडू, हे पांडू, मला उशीर होतोय. वामन दादा, हे घ्या. तू का आलीस? तुला मी पूर्वीही सांगितलंय, दरवेळेला पांडूला हाक मारली की तू येत जाऊ नकोस. तसं नाही वामन दादा, नाश्ता पांडू दादाच लावत होते. तुम्हाला उशीर झालाय ना म्हणून मी आले पुढे ताटली घेऊन. सुगंधा, तुला दरवेळेला वेगळं सांगायला हवंय का? तू या घरातली कुठलीही कामं करू नकोस, आणि माझी तर नकोच नको. मला परत सांगायला लावू नकोस. वामन दादा, असं न खाता जाऊ नका. चूक झाली माझी, माफ करा मला. मी हे परत घेऊन जाते, पांडू दादाला आणून द्यायला सांगते. मी तुला पुन्हा एकदा सांगतोय, मला काहीही नको आहे. काय चालले? काय झालं सुगंधा? खाली ठेव, खाली ठेव. आणि कोणाची माफी मागायची काय बी गरज नाही. नोकर नाहीस तू कोणाची. वामन्या बायको आहे बरं का ती माझी. हा, तिला कुठली बी कामं सांगायची नाहीत, घरकामं. नोकर नाही तुझी ती. हे आवाज खाली करायचा. बायको आहे माझी ती, घरातली सून आहे. ती घरकामं करते ना, हे तुमच्यावर उपकार समजायचे तिनं केलेले. बस ग, बस. मी इथं कुठं बस? खाली बस म्हणायचं, बस. तुला बी ना समजत नाही. लांब कसले? मी काय नवरा आहे ना तुझा? मग जवळ ये जरा, अजून जवळ ये. बस 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 बस. पांड्या. जी परशु दादा. आलास का? लक्षात ठेवायचं, उद्यापासून ही तुझ्या बरोबर घरातले काम करणार नाही. मालकी नाही ती, सोनबाई किल्लेदारांची. सकाळपारीला आमच्या खोलीवर मॅडमला बेड टी आणि नाश्ता आला पाहिजे. कळलं का रे पांड्या? जी जी. परशु दादा कसं बोलते घाबरून. आणि जर का तुला कोणी नोकरांनी सारखं वागवलं तर मग मी आहे आणि त्यो आहे. कळलं का? नाश्ता कर. पण हात खा म्हणलं की नाही, खा म्हणलं खायचं. ये काय? अरे किल्लेदारांची सून आहेस तू, हातानं खातात वे. ती म्हातारी कसं खातीये? काट्या चमच्यानं. म्हातारी झाली तरी खा, चमच्याने घे. काटा चमचा हवा असेल ढेकळ फोडायला
ते तो पण घे. का 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 घाबरत घाबरत नाही, चोरी नाही करत आपण, कोणाच्या बापाचं खात नाही, कळलं नाही. असं निवांत बसायचं. बस बघू, निवांत बस. आणि घे बघू एक एक चमचा घे. भरू का मी? नको. बघते जळते तिकडे लाकूड. घाबरायचं नाही. ये घाबरते काय? तिकडे ना, तिकडे आमराई आहे. शाळा सुटल्यानंतर मी आणि गण्या कायम तिकडे जायचो. कैऱ्या पाडायचो, आंबे पाडायचो. आणि त्याच्यानंतर गण्या आहे ना, तिकडेच त्याच्या मित्रांबरोबर विटी दांडू खेळायचा. माझा धपाटा पाठीत बसेपर्यंत तिकडेच खेळत राहायचा. आणि तिकडे चला, हे जे झाड आहे ना, त्याच्यावरून गण्या एकदा पडला होता. आणि तिकडे गावळ्याचं सुद्धा झाड होतं, त्याच्यावरून मी पडले होते. दोन्ही गुडघे फुटले होते माझे. आणि हे बघा, ते झाड दिसतंय, त्या झाडाखाली मी माझा पैशांचा डबा पुरून ठेवायचे. रोज पैसे साठवायचे. आई बाबांना बैलजोडी विकत घ्यायची होती ना, 50-50 पैसे सुद्धा साठवायचे मी. काय झालं? काही नाही जानकी, आपण आता घरी जाऊया. नाही चालवत मला. का? थोडंसं पुढे जाऊन येऊयात ना. नाही जानकी, काही करावंसं वाटत नाहीये मला. चल जाऊया. चला. आत्याबाई बोलावलंत मला? हो. वाकणेस, मी काल म्हटलं तुम्हाला या राजकारणाच्या भानगडीत मला पडायचं नाहीये म्हणून. पण आता तोच विचार माझी पाठ सोडत नाहीये. अहिल्याशी बोललात तुम्ही? काय म्हणाली? हो बोललो. समजावून सांगितलं त्यांना. म्हणालो तुम्हाला तिकीट मिळेल, पण रमावतीमधनं नाही, दुसऱ्या एखाद्या मतदारसंघाचं देऊ. तयार आहे का ती? ऐकूनच घ्यायला तयार नव्हत्या. शेवटी एकदाच्या तयार झाल्या. आणि निवडणुकीपर्यंत कुठल्याही प्रकारचा गोंधळ करणार नाही असं आश्वासनही दिले त्यांनी. तिच्या आश्वासनावर नका विश्वास ठेवू. पक्की राजकारणी आहे ती. अक्कल आहे, पण ती चुकीच्या ठिकाणी वापरायची. तुम्ही नका काळजी करू आत्याबाई, मी सगळं व्यवस्थित हँडल करेल. खरं तर परशु शेटनं सुद्धा मला अशीच मागणी केली होती, पण मी त्यांना त्यांच्याच भाषेत समजावून सांगितलं. त्यांना दुसरी भाषा समजत नाही ना. काय करायचं या दोघांचं? कधी सुधारणार हे? आत्याबाई, निवडणूक होईपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खात्री देतो मी तुम्हाला. बाकी साहेब लवकरात लवकर बरे होऊन परत यावे म्हणजे झालं. माझी तीच प्रार्थना आहे. एकदा नरसिंह आला, सगळं काही सुरळीत होईल. हॅलो. हॅलो भाऊजी, मी अहिल्या बोलते. आता कशी आहे तुमची तब्येत? बरी आहे. तब्येतीची काळजी घेताय ना? नाही, इथे आम्ही सगळे खूप काळजीत आहोत, म्हणून म्हटलं तुमची चौकशी करावी. आणि जानकी कशी आहे? ती पण बरी आहे. तीही काळजी घेते ना स्वतःची? कारण तिलाही काळजी घेण्याची गरज आहे. हो, घेते ती काळजी. हॅलो, ठेवू का फोन? नाही नाही, म्हणजे मी कशासाठी फोन केलायस सांगून टाक.
आता तुम्हीच बोलताय म्हणून विचारते. भाऊजी, तुमचा राजकारणात खरंच रस उरला नाहीये का? नाही म्हणजे जर का तसंच असेल तर रमावतीतून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे माझी. हा म्हणजे मी वाकणीसांशी आणि यांच्याशी तसं बोलले. वाकणीस मला म्हणाले की ते तुमच्याशी बोलतील आणि मला कळवतील. पण मग ते तुमच्याशी बोलतील, मग माझ्याशी बोलतील, त्यापेक्षा मी म्हटलं की मी डिरेक्टली तुम्हाला विचारते, चालेल का? हॅलो, काय झालं? कोणाचा फोन होता? अहिल्याचा. अहिल्याताईंचा? काय म्हणाल्या त्या? तिला रमावतीतून निवडणुकीसाठी उभं राहायचं. आणि तुम्ही काय ठरवलंय? जर ती उभी राहणार असेल तर चालेल मला. माझी काही हरकत नाहीये.